हाय, हॅलो आणि नमस्कार मैत्रिणींनो. मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे शॉपिंगचा व्लॉग. आणि ती शॉपिंग आहे आपला सगळ्यात आवडता विषय तो म्हणजे गार्डन. महिलांना गार्डन आणि त्या संबंधातल्या गोष्टी आणि अर्थात शॉपिंग ही खूप आवडते मला माहिती. आणि त्याच्यामुळे मी स्वतःसाठी नाही तर गार्डनसाठी शॉपिंग केली आणि ते शेअर करण्यासाठी मी हा व्लॉग करते. त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्लॉगला सुरुवात करण्याआधी सांगायचंय की जर तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली जे लाल कलरचे जे बटन आहे, सबस्क्राईब बटन आहे, त्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ कधी अपलोड केलाय त्याचं नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. शक्यतो अ, आठवड्याच्या शनिवार किंवा रविवारी मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत असते, कारण मंडे टू फ्रायडे ऑफिसमुळे मला व्हिडिओ किंवा ब्लॉग्स करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सॅटर्डे संडे मी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. मला आवडतील किंवा महिलांचे एकंदरीतच जे काही विषय असतात, छान 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 मस्त विषय अजून सुद्धा पुढे अपकमिंग आहेतच. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्या विषयावर व्लॉग्स बघायला आवडतील? म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल की एखादी साडी कशी त्याला रिन्यू करणं, किंवा एखाद्या साडीवर पेंटिंग कसं करणं, किंवा जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन साईट्सवर, ई कॉमर्स साईटवर बिझनेस कसा करावा, मुळात करावा का, या सगळ्या गोष्टींवर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का? कारण या सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत, त्यामुळे मी माझ्या अनुभवातून हा व्लॉग मी करू शकते, तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवू शकते. त्यामुळे तुमच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची आवडीचे कुठले विषय तुम्हाला बघायला आवडतील. किंवा मी मुंबईत आहे तर तुम्हाला मुंबईतल्या असं कुठल्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर कराव्या असं तुम्हाला वाटतं, तर सगळ्या गोष्टी प्लीज एक मैत्रिणीसारखे शेअर करा, कमेंट करा. आणि कुठलाही अजिबात मी वेळ घालवणार नाही आणि आपण लगेच मस्तपैकी शॉपिंग मी तुम्हाला शेअर करते. आज सॅटरडे आहे, मस्तपैकी छान मी फ्रेश झाली आहे, सगळे अगदी कामं घरातली आटोपली आहेत आणि घरात थोडीशी जरा शांतता आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत माझी शॉपिंग शेअर करते. पहिली जी आहे सगळ्यात आवडीचा विषय माझा ते म्हणजे हे आहे पितळाचं वाटावं. पितळाचं नाहीये, याची किंमत सध्या मी आता मला किंमत माझ्या लक्षात नाहीये, पण मी एडिटिंग करताना त्याची किंमत मेन्शन करेल. तर हे आहे मस्तपैकी खूप सुंदर, खूप एस्थेटिक लुक देणारं आहे. याच्यामध्ये आपण छोटेसे इंडोर प्लांट्स आपण लावू शकतो. तर याला खाली मस्तपैकी होल दिलंय पाणी झिरपण्यासाठी. याच्या खाली आपण प्लेट ठेवू शकतो आणि खूप छानसं आहे. याचा आकार फक्त एवढा आहे, जेवढा आपण आपली एवढे करू शकतो एवढासा आकार आहे. खूप छोटासा आहे पण खूप सुंदर आहे. याची प्राइस मला माहिती नाहीये, तर याच्यावरही लिहिलेली नाहीये. मी एडिटिंग करताना याची प्राइस मेन्शन करते. तर जर तुम्हाला आवडत असेल आणि याच्यामध्ये ठेवण्यासाठी एक गोष्ट आणली मी तुम्हाला, ते नंतर दाखवते. त्याच्यामुळे व्हिडिओ याच्यामध्ये ठेवण्यासाठी कुठलं प्लॅन मी खरेदी केलंय मिशोवरून ते मी या व्हिडिओच्या शेवटी शेअर करते. तर ब्लॉग बघत राहा. ही झाली आपली पहिली शॉपिंग. तर आता मी ही जरा बाजूला ठेवते आणि दुसरी वस्तू शेअर करते. गार्डन हा माझा अत्यंत अत्यंत आवडता विषय आहे. म्हणजे घरामध्ये अत्यंत प्रसन्न वातावरण हवं असेल तर घरामध्ये झाडं असावीत. तर मुळात असं म्हटलं जातं की मन करारे प्रसन्न असं म्हटलंय. कोणी म्हटलंय ते नाही माहिती, माझ्या लक्षात नाहीये. पण मन करारे प्रसन्न म्हणजे जसं तुमचं मन आनंदी असेल, फ्रेश असेल, तर तुमच्या हातून चांगली कामं घडतात, तुम्हाला फ्रेश वाटतं, छान वाटतं. त्यामुळे आपले उत्तरोत्तर प्रगती होत जाते. आणि शुभ किंवा अशुभ या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये, पण शुभ अशुभपेक्षा जर घरात छान वाटत असेल तर त्याच्यानेच आपल्याला आपोआप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि पॉझिटिव्ह वाईब झाला की आपल्या मन प्रसन्न होतं, छान छान गोष्टी आपल्या हातातून घडतात. आणि माणसांपेक्षा झाडं नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी देतात असं मत आहे. त्यामुळे मी झाडांवर जास्त प्रेम करते. तर दुसरी वस्तू आहे ही सगळी प्लांट्स ठेवण्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला दाखवते की माझ्या बाल्कनीमध्ये सध्या झाडांना छानसे स्टँड नव्हते, अस्ताव्यस्त खाली ठेवावी लागत होती. त्यामुळे मी फायनली तर हे असे 2 स्टँड आलेले आहेत झाडांसाठी. बऱ्यापैकी परवडणाऱ्या किमतीमध्ये हे 2 स्टँड आपल्याला मिळतात. फायनली तर हा एवढा एक स्टँड आहे, बऱ्यापैकी मजबूत आहे, बऱ्यापैकी वजन पेलतील असं वाटतंय. आणि याच्या खाली हे जे असतात की रबराचे, ज्यामुळे गंजणार नाही अशा प्रकारची सोय केलेली आहे. त्यामुळे असे मी 2 स्टँड मागवलेले आहेत. तर याची किंमत सुद्धा माझ्या लक्षात नाहीये, पण फार काही जास्त किंमत नाहीये. त्याच्यामुळे हे 2 स्टँड मी तुम्हाला दाखवते की मी हे कसं अरेंज करणार ते सुद्धा दाखवणार आहे. कारण सध्या झाडांसाठी जागा नाहीये. मी जरा फॅन लावते, खूप गरम होते.
तर किती वस्तू झाल्यात? 2 वस्तू झाल्यात. तिसरी वस्तू तुम्हाला मी झाडांसाठीच मागवली आहे, ती आहे थोडस झाडांना आणखी आकर्षक लुक देण्यासाठी. म्हणजे माणसं रंग बदलतात हे आपल्याला माहिती आहे, पण दगड सुद्धा रंग बदलतात. आहेत रंगीत कलरची मी खडी जी असते झाडांच्या अवतीभोवती टाकण्यासाठी, जेणेकरून ते खूप छान दिसेल. तर त्यासाठी ही जी आहे ही पण 90 रुपयाची काहीतरी 1 किलो असं रंगीत दगड आणलेले आहेत. हे बघा, दगड सुद्धा रंग बदलतात. हे खूप सुंदर दिसणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला नक्की सांगा. लिंक हवी असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार. हे 1 किलो आहे. 90 की 98 रुपये आहे याची मी प्राइस देते तुम्हाला. खूप सुंदर आहे. तर झालेले आहेत आपल्या 3 वस्तू. आणि चौथी वस्तू आहे, चौथी वस्तू आहे चिमणीचा खोपा. ओके, तर चौथी वस्तू आहे चिमणीचा खोपा. झाडं असली म्हणजेच निसर्ग वगैरे सगळ्या गोष्टींची हा संदर्भ आहे. तर मला असं वाटतं की मस्त चिमणींचा जो चिवचिवाटाचा जो आवाज असतो ना, ती एक थेरपी आहे. आपलं मन प्रसन्न होतं, असं माझं मत आहे. की छान वाटतं घरामध्ये पक्ष्यांचा, आणि असं वातावरण असेल, पॉझिटिव्ह वाईब्स असतील तर. पण मी बऱ्यापैकी याला आणल्यानंतर 2-4 दिवस झालेत, पण अजूनही याच्यामध्ये चिमणी आली नाहीये. मला माहिती नाही याच्यात काय करायचं चिमणी येण्यासाठी. तर तुम्हाला जर काही माहिती असेल, तुमच्याकडे काही कल्पना आयडिया असते तर नक्की सांगा. हा मस्त आर्टिफिशियल म्हणजे असा चिमण्यांनी बनवलेला नाहीये, हा मानव निर्मितच आहे, आर्टिफिशियल आहे. तर याच्यापैकी असं गवताला तसा आकार देऊन याला गम लावलेला आहे आणि ते टांगण्यासाठी याला सोय केलेली. तसंच आपण कुठल्याही याला हुकला हे अडकवू शकतो. खूप सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे मी हे जे प्लांट आणलेलं, हे जे प्लांटर आहे पितळासारखं जे तुम्हाला बोलते, त्याच्यामध्ये मी एक माझं आवडतं प्लांट ठेवणार आहे. माझं सगळ्यात आवडते प्लांट 2 प्लांट आहेत. एक म्हणजे स्नेक प्लांट आणि दुसरं म्हणजे झिझी प्लांट. तर झिझी प्लांट तुम्हाला दाखवते मी. तर हे आहे झिझी प्लांट. हे असंच मिळतं. याची सुद्धा मी तुम्हाला लिंक देते. याची पानं बघा किती सुंदर आहेत. मुळात ही झाडं इंडोर झाडं अशी, त्यांचं काम असं खूप काही जण शुभ वगैरे असं म्हणून ठेवतात, पण तसं काही नसतं. खूप छान त्याची जी नैसर्गिक जी रचना आहे ती इंडोर प्लांटसाठीच आहे. बाहेर लावण्यापेक्षा घरामध्ये खूप सुंदर दिसेल हे. तर मी याची माती वगैरे काढून यामध्ये हे झाड लावणार आहे. हे खूप सुंदर दिसणार आहे. तर तुम्हाला सुद्धा लिंक हवी असेल तर नक्की सांगा. घरामधल्या झाडांमध्ये हे झिझी प्लांट खूप सुंदर आणि खूप छान असतं असं म्हणतात, म्हणून मी ते मागवलंय. तर आपल्या झाल्यात 1, 2, 3, 4, 5 वस्तू झालेल्या आहेत. तर 5 वस्तूंची ही गार्डनची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि चला मी आता याची अरेंजमेंट करते आणि तुम्हाला दाखवते.
हं.